रथा चालक पालक तुला भावाने केलं. होय. सगळी काय सत्ता तुझ्या हातात दिली आणि तू आजच्या येऊन मग नुकसान करून राहिला. म्हणजे म्हणजे ना एवढे पैसे देऊन आला कसं काय? मला एक सांग, हा पैसा कोणाचा आहे? आमचा नाही, हे आपलं नाही. काय तुझ्या बापाने कमवला का? काय संबंध? पैसा कोणाचा आहे? तुझ्या जेवू दान कोण करतोय? मग त्यात तुमच्या बापाचं काय केलं? हे का बरं? मी देईल. एवढं दान देतच काही नांदेला का लागाव यार. गावामध्ये पडतात ना संध्याकाळी खडी खांबा पूजे संघात गावना बाहेर जातात ना कोणत्या बी मारतात. गावना बाहेर उन्हात कधी मसन खाई मध्ये राग लायले आणि लगेच मागायला नाही ऐकणार. मी दान करेल. इतना दान करेगा? हा नहीं मानता. नहीं मानता. नाही. जाओ तेरे माँ आपने कोई बाप न गाय. बाबा 1.25 लाख वरून 3 ग्राम सोने. काही नाराज तर नाही? सत्य विजय, बोला. तूने मेरा सवाल पूरा किया है. होय बाबा. मेरे 3 सवाल है बेटे. कसे? मेरे 3 सवाल की प्रचित्ति जो लेगा मैं मालिक उन्हीं का बन जाऊंगा. सांगा बाबा. आज का बाप, आज का बाप, आज का बाप, आज का बाप, निराश की माँ, निराश की माँ, होते का भाई, होते का भाई, न होते की बहन, ना होते की बहन, निदान का दोस्त काम आएगा. निदान का दोस्त काम आएगा. मेरे सवाल की प्रचित्ति जो लेगा मैं मालिक उन्हीं का बन जाऊंगा. तथास्तु. तथास्तु काय तू. रसिकांना लक्षपूर्वक ऐका. वगनाट्याचा भाग खूप ऐकण्यासारखे. जे उभे मंडळी खाली बसून द्या. तर का गए ते कहा नाही क्या लाया कुछ भी नहीं. चांगलं असेल तर पदरात घ्या, वाईट असेल तर जाग्यावर सोडून द्या. साधू बाबांना मी 1.25 लाख 3 ग्रॅम सोनं दान केलं. त्याबद्दल त्यांनी मला 3 सवाल सांगितले. लक्षात घ्या. पहिला सवाल, आज का बाप निराश की माँ, होते का भाई ना होते की बहन, निदान का दोस्त तेरे काम आएगा. या 3 प्रश्नाची आपण प्रस्तुती घेतली पाहिजे. चला अरे विजयला आजच बाबाने घराचं चालक मालक त्याला एवढं मोठं नुकसान करून नुकसान झालं गेलं पार पडला. तर एक काम करू, ही वार्ता लवकरात लवकर आपण सावकारांच्या कानावर टाकलीच पाहिजे. समजा ही वार्ता जर आपण कानावर टाकली नाही सावकारच्या, समजी जे मग तुम्ही आखाजी मना गुणी पावला म्हणे. आखाजी तुम्ही आखाजी त्याची गुरु टिपलाची पण मना गुणी पावला असा टोकर माता पसाडी आणि जत्रा गली नाही. बरोबर नाही असं लिहू द्या. जावाने सावकारला सांगू. चाल चाल मग आला सावकारवाला. आला सावकारवाला काय दाई तर जिराय नाही. या या शिपायाने विचार केला. शिपायाने विचार केला. शिपायाने विचार केला.
देवपूजा झाल्यावर नारळ फोडून आणि अगरबत्त्या लावल्या आणि आम्ही साईडला थांबलो शाबास. आणि विजेला दुकानात बसून गेला वा. 9-9:30चा टाइम होता हो. सकाळी सकाळी एक साधू बाबा असा गलीने फिरतो गलीने साधू. आणि अचानक त्या विजयच्या लक्ष त्या साधू बाबाकडे गेलं ना मला सांगितलं तुम्ही एक काम करा त्या साधू बाबाला माझ्यापर्यंत घेऊन या विजयने सांगितले. हो वा. काय सांगितलं पण ते काय मालक ते नौकर खरे. त्या जुना लोक म्हणा ऐकले ना कोणते भाऊ? राजा बोले सगळं होय. कसं गं आले? गरीब बोले त्यांनी दाढी बनवली या म्हणी बनवून आम्हाला जावं लागलं आणि त्या साधू बाबाला आम्ही घेऊन आलो साधू बाबा आणि विजय दुकानात बसले त्या आणि आम्ही साहित्य थांबलो होतो बरोबर. आणि त्या साधू बाबाने विजयच्या कानात काय सांगितलं आणि काय नाही आम्ही काय ते ऐकलो नाही बुवा बाकी विजयने काही मागं पुढे न विचार करता त्या साधू बाबाला 1.25 लाख रुपये आणि वरून 3 ग्राम सोनं दान करून पाहिलं मित्र हो 6 ते 8 दिवस होत नाही दुकानावरती व्यवहार सांभाळायला तोपर्यंत एवढा मोठा दरोडा एवढा मोठा टाका माझ्या मुलाने माझ्या घरावर टाकला. ठीक आहे शिवाय आता दुकानावर जा दुकान बंद करा आणि विजय याला माझ्या समक्ष हजर करा. कशी आपल्या हात जपून कामाला नाही सांगतो ते मी चालता ना तुला सांगत आखायला तुझे पावडा बरोबर आहे काय चाल चाल दुकानावर आलं दुकान देवात काय पायच लावले मला माहिती विजय दुकान बंद कर मग काय बाबा सिंहासनावर बसले बर सुद्धा आणि बाबाची भेट घे असं आहे का? राजमास्तर मी लहानचा शहाणा झालो आतापर्यंत तुम्ही मला 5 बोट लावले आणि आज बाबा मला लाखेचे ठोकरीने उडवले. बाबा मला सांगा ना मी अशी काही चूक केली हो की तुम्ही मला लाथ मारली? विजय बोला बाबा.